तर नमस्कार, आपण तांदळवाडी मैदानात आहोत आणि आपण बघतोय अजून एक गुलालाचा मानकरी जो झालाय चेंडू आहे आपल्या इथे. तर आपण आता त्यांना विचारूया की कोणत्या सेमीफायनल मध्ये पळाली गाडी, कसं सामना झाला आणि आजचं नियोजन कशा प्रकारे होतं ते. तर मला सांगा, आज कशी गाडी पळाली सेमीफायनल? आज गाडी छान पळाली. ही गाडी आमची म्हणजे 7 मैदान पळाले, 7 मैदानात गुलालच आहे. व्यापाराची गाडी गाडी चांगलीच पळते. गटामध्ये कोणत्या तासावरून पळाली, कोणत्या गटात होती? गटामध्ये कडन पळाली 6 नंबर तासावरून 3 नंबर गटात. आणि सेमीफायनलला कोणत्या गटात होती? 4 मध्ये 5 नंबर तासा मध्ये होती. आज नियोजन कशा प्रकारे केलेलं? नियोजन काय ते म्हणजे त्यांचा फोन आलता, म्हणलं आपण पोया अक्कू ड्रायव्हर नियोजन केलं अपसिंगच्या. अक्कू ड्रायव्हर म्हणला मी नियोजन केली. आज चेंडूवर कोण होतं? शिरोड्याचा संग्राम. शिरोड्याचा संग्राम. चेंडूला अजून कोणत्या नावानं ओळखलं जातं? चेंडू विटेचा, विटेकरांचा चेंडू, हेच नाव. आजचं सहकार्य, तुमच्या मित्रांचं सहकार्य कशा प्रकारे मिळालं आजच्या विजयामध्ये? आहे सगळं सहकार्यांचंच आहे यश, मित्रांचं यश आहे सगळं. आजचा गुलाल महत्वाचा किती होता? गुलाला महत्वाचा होता कारण लांब आलतो, 75-80 किलोमीटर आलोय लांब. आज राहणी गाडी अपेक्षित होती आणि राहिली गाडी, इच्छेप्रमाणे राहिली गाडी. आनंद आहे, यातच आनंद आहे. कोणत्या खांदी पळाला आज? आज उजवीनं पळाला, तेवढा हवीनं दोन्ही खांदी कडनं पळतो. याची खासियत काय म्हणायची? या बैलाचं एक वैशिष्ट्य आहे, म्हणजे क्वचित एखादं मैदान चुकीनं फेल जात नाही, तर आज टाकायचं त्याचा मैदान म्हणजे फेल जात नाही. नियोजन चुकलं तर असंच मैदान फेल. आणि ही गाडी पळाली की विशेष घ्यायचा नाही कोणी. आणि बैल गाडी येऊन असला की गाडी पास होऊन देत नाही देत. म्हणजे फुल स्पीड न पडतो सुट्टीपासून? स्पीड न सुटल्यापासून कडव जसं कच्चा येईल तसा बैल स्पीड वाढवतच जातो, कमी नाही. आज ड्रायव्हर कोण होता? अक्को ड्रायव्हर अपसिंग. आणि सुट्टीला कोण होता? सुट्टीला गटाला मामानं सोडलेला वैभव कदम आणि सेमीला तुषार साबळे. आता बैलांमध्ये पण आपलं कॉम्पिटिशन वाढत चाललंय बैलगाडी क्षेत्रात, पण त्याबद्दल काय सांगाल? वाढत चाललंय, पण काय वासराला 1 नंबरची बैल अजून घातली नाही ती. म्हणजे 2 नंबरची बैल हे घालून 1 नंबरच्या गाड्या मारली त्या, ती त्याची कशी आहे. आम्ही बी नाही विचार करत 1 नंबरचा बैल अपेक्षा धरत नाही, कारण ह्याला माहित आहे 2 ह्याला बैल पुरला की 1 नंबरची गाडी टाकतो म्हणून टाकतो. आणि लय मैदानात टाकली आणि ह्याला घरणिकीच्या राजाने शिकवलेला आहे. त्यामुळे म्हणजे घरणिकीच्या राजाने शिकवलेला आहे. गुरु आहे घरणिकीचा राजा. कधीपासून तुम्ही त्याला गुरु मानता? कधी झालेलं आहे सगळं? म्हणजे तसा पहिल्या स्टार्टला गुलाल दिलाय पिंटू कदम शेवक भाऊ यांच्या बाजीनं. आणि परत घरणिकीच्या बैला बरं विटेचं आमचं मोठं मैदान होतं यात्रेचं, तिथं त्याने बैल दिलता. तिथं 3 फेर कडन पळून वाजत होता 1 नंबर. हा, पब्लिकनं पळून 1 नंबर केला. हे उजवीनं बाहेरनं कडन पळाले 3 फेर. म्हणजे पब्लिकनं पळायला तरी काय हरकत नाही? काय अडचण नाही, दोन्ही खांदी पब्लिकला पळतो, काय सुद्धा प्रॉब्लेम. आता फायनल होणार आहे, फायनल साठी कशी तयारी असणार आहे, काय अपेक्षा आज? फायनल साठी आता बघूया, सगळ्या गाड्या चांगल्या जायत्या तर बघूया नशिबात काय आहे. गाडी 1 नंबर करायला अशी अपेक्षा आहे, बघूया आता काय होते. चालेल. तुम्हाला आता फायनल साठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.